गावातील माजी विद्यार्थी हे मोठ्या पदावर काम करत असून या पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावासाठी काहीतरी देणे लागतो यासाठी काम करावे असे प्रतिपादन अनेक अधिकारी पदाधिकारी यांनी या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले आहे। माजी विद्यार्थी यांचा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला। विद्यालयामध्ये आमंत्रित करण्याची आपली अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक माजी विद्यार्थी संघ देखील तयार केलेला आहे आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुंदर गोरे आहेत। त्यांच्या माध्यमातून विविध त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम योजना राबवण्याचा माजी विद्यार्थी प्रयत्न करीत असतात आणि दिवाळी म्हटलं की माजी विद्यार्थी मेळावे हे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात सर्वच ठिकाणी होत असतात आणि शासनाचं तसं परिपत्रक देखील आहे की शाळेने माजी विद्यार्थी मेळावे आयोजित केले पाहिजे। त्या माध्यमातून नुकत्याच आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला प्राचार्य म्हणून लाभलेल्या आदरणीय सातपुते मॅडम यांनी तसंच सातकर सरांनी सूचना केली की आपण सर्वजण माजी विद्यार्थी मेळावा घेऊ आणि त्यातून हे सर्व प्रयत्न सुरू झाले। डॉक्टर साहेबांच्या तारखा कारण की त्यांचं सगळ्यांचं म्हणजे प्रत्येकाचं शेड्यूल हे अत्यंत व्यस्त आहे आणि त्याच्यातून रविवार म्हणजे आपण शक्यतो भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आपण माजी विद्यार्थी मान्यवरांचा सत्कार करायचा आहे, परंतु अध्यक्षांना विचारतोय की सगळ्यांचा करायचा का फक्त अध्यक्षांचा प्रातिनिधिक स्वरूपात करायचा हे तुम्हाला विचारून हे करतो। एक अध्यक्षांचा आणि या कॉलेजचे ज्या प्राचार्य आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत। या ठिकाणी आपल्या देशाचे माजी सैनिक आणि आता पोलीस अधिकारी असलेले रमेश रोकडे साहेब यांना विनंती करतो की आजचे अध्यक्ष यांचा शाल पुष्प देऊन आपण या ठिकाणी सत्कार करावा आणि अध्यक्षांना विनंती आहे आपण तो सत्कार स्वीकारावा। यानंतर या ठिकाणी ज्या प्राचार्य आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी माजी विद्यार्थिनी सुरेखा मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी दुसरे माजी विद्यार्थी नारायण धन्यवाद। यानंतर आपले आईवडील आपला गाव आपली शाळा आपलं तालुका आपला जिल्हा आपलं राज्य विचार आहे आणि त्या विचारातून या नीतिमत्तेतून सर्वजण आपल्याला सांभाळत असतात, आपलं पालनपोषण करत असतात आणि म्हणून अनेकांचे उपकार आपल्यावरती आणि हे उपकाराची परतफेड आपण कोणतीही कृती केली तर होत नाही, परंतु त्या ऋणातून उतराई होण्याचा आपण थोडासा प्रयत्न करत असतो आणि म्हणून ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा समाजात चांगलं काम करण्याचा चांगलं वागण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि हीच खरी कृतज्ञता आहे आणि म्हणून आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करत आहात, काम करत आहात आणि समाजाचं हित किती पाहतो हे महत्वाचं आहे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच समाजाची ही गती बसलेली आहे। ज्यावेळेस माणूस स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करतो त्यावेळेस समाज हा संपलेला असतो आणि म्हणूनच हा कृतज्ञता भाव ठेवून आपण या शाळेमध्ये आलेले आहात। सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार या ठिकाणी झालेला आहे। यानंतर आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीनिमित्त आपण सर्व एकत्र येतो आणि यामुळे हा माजी विद्यार्थी मेळावा आपण ठरला आहे। हीच ती शाळा जिथून आपण प्रत्येकाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली। आपल्या सर्वांची आजची भेट म्हणजे फक्त जुन्या आठवणींना उजाळा देणे नाही तर ज्ञान, अनुभव आणि संधीचा संगम आहे।
आपल्या शाळेतून गेलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झाले आहेत. कोणी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, उत्कृष्ट शेतकरी, तर कोणी समाजसेवक. अजूनही प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळेजण कार्यरत आहेत. आपल्या सर्वांचा अनुभव आणि मार्गदर्शन नेहमीच आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. आजच्या कार्यक्रमाचा हेतू हा नॉलेज शेअरिंग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येणे हाच आहे. आपले सगळे मिळून काही उपक्रम राबवू शकतो, जसे की करिअर मार्गदर्शन, टेक्नॉलॉजी ट्रेनिंग, एक्सपिरियन्स अँड नॉलेज शेअरिंग, मोटिवेशन फॉर स्टुडंट्स. यासोबतच शाळेसाठी काही नवनवीन प्रकल्पांची योजना आपण सुरू करू शकतो. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची एक मजबूत पायाभरणी आपण करू शकतो. शाळेशी असलेला संबंध जिवंत ठेवणे गरजेचे आहे आणि आपण सर्वांनी मिळून शाळेची परंपरा जपायची आहे. माझ्या बाजूने मी सदैव तत्पर आहे विद्यार्थ्यांना सायन्स फील्डमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी. धन्यवाद. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो तर सगळे दिसत आहेत तर एकदम छान आणि एकदम असं सुकून म्हणतो ना, हिंदीमधला शब्द आहे सुकून. तर तो सुकून आल्यासारखं आज इथं ज्यावेळेस प्रारंभात सुरुवातीला आले तर एकदम छान वाटलं. आणि हे सगळं विसरून गेलो की आपण कुठे काम करतोय, आपण कोणत्या क्षेत्रात काम करतोय याचा कुठलंही भान न राहता आज आपण माजी विद्यार्थी आहोत आणि आपल्या शाळेत आलोय आणि आपल्याला आपल्या लोकांना भेटायचंय, आपण ज्या वर्गात शिकलोय त्या वर्गाला बघायचंय. ह्या आनंदातून ही पावलं जी आहे ती घराकडनं शाळेकडे वळाली आणि आज आपण इथे सर्व आलात. मला प्रास्ताविकेतनं अतिशय छान सांगितलं की शाळा म्हणजे मला असं काय वाटतं, कारण मी ज्या प्रशासकीय सेवेत काम करते तर त्या सेवेत काम करत असताना न्याय देणं हा एकमेव उद्देश असतो की समाजाला आपण न्याय देतो का. आपण जे शिकलो, आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे घडवलं, आपल्या शिक्षकांनी घडवण्यासोबत आपल्या समाजाने आपल्यावर जे संस्कार केले, आपल्या आईवडिलांनी केलेले असतील, आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीने केले असतील, तर त्याच्यावरती आपण खऱ्या पद्धतीने त्या सगळ्याला न्याय देतो का हा मुद्दा काम करताना असतो. आणि ज्या वेळेस मला शालेय विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी मिळते, कारण आता सध्या मी पुणे महानगरपालिकेत ॲज अ सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहताना महापालिकेतल्या बऱ्याचशा शालेय उपक्रमांना हजेरी लावताना ते जाणवतं आणि सारखं असं वाटतं आपण आपल्या शाळेत आहोत. म्हणजे शाळेत गेलं की असं आपल्या शाळेची आठवण होत नाही, असं कधीच होत नाही आणि उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांशी बोलावं असं वाटतं. कारण हे माहिती आहे आपण का बोलावं, कारण आपण काहीतरी शिकलोय, येणाऱ्या मुलांनीही ते शिकावं. भले शाळा वेगळी असतील, शिक्षक वेगळे असतील, पण जी शाळेची मागची जी भावना आहे, वर्गाची जी भावना आहे ती सार्वत्रिक आहे. ती देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या शाळेत गेलं तर शिक्षक विद्यार्थ्यांचं नातं, विद्यार्थी घडवण्यामागे शिक्षकांचा उद्देश, तर हा सगळा कॉमन असल्यामुळे तिथं आपण बोलतो. आणि खरं तर हे कायम सगळ्यांना आपण मानतो की जेव्हा आपण शिकायला लागतो, म्हणजे 5-6 वर्षाचा असताना आपण शाळेत येतो, तर आपला वयाचा महत्वाचा टप्पा जो आहे तो जास्तीत जास्त वेळ आपल्या शाळेत जातो. म्हणजे सकाळी 10-9:30 आपली जी लगबग सुरू होते आणि संध्याकाळी 5-5:30 पर्यंत ती चालते. म्हणजे आयुष्यातला महत्वाचा टप्पा आपण शाळेमध्ये आपल्या सवंगड्यांसोबत, आपल्या शिक्षकांसोबत आणि आपल्या शाळेसोबत व्यतीत करत असतो. आणि म्हणून असं वाटतं की शिक्षित व्यक्ती कधीही वाया जात नाही, कारण ती घडलेली असते. ती घडवण्यामागे शिक्षकांचा, शाळेचा आणि आपल्यासोबत जे सवंगडी आहे त्यांचा कुठेतरी आपल्यावर इन्फ्लुएन्स होतो आणि त्याच्यातून व्यक्तिमत्व साकार होतं. विठ्ठलराव विखे पाटील असतील, बाळासाहेब विखे पाटील सर असतील, तर यांच्यामुळे आपल्या परिसराला जे वलय आहे ना ते देशात तुम्ही फक्त लोणी प्रवरा नाव म्हणा, सगळ्याला माहितीये लोणी प्रवरा काय आहे आणि लोणी प्रवराची माणसं कशी असतील, कारण सगळ्यांना माहितीये सहकाराची जननी म्हणजे लोणी प्रवरा. आणि त्या लोणी प्रवरा म्हणजे सांगताना राजुरी सांगण्यापेक्षा लोणी प्रवरा जर सांगतो त्याचा अभिमान खूप वाटतो. आणि आपण या परिसरातले आहोत, आपल्या शाळेचं नाव किंवा आपल्या शाळेमध्ये जो काही वाटा आहे तो या दोन्ही व्यक्तिमत्वांचा खूप मोठा राहिला आहे. त्याच्यामुळे आपल्या परिसराचं नाव अभिमानानं बाहेर घेतलं जातं आणि त्यांना ज्यावेळेस आपण आपला इतिहास सांगतो बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन, त्यावेळेस एक आत्मिक समाधान असतं की यस, मी माझी माती काय आहे, माझ्या मातीत काय आहे हे सांगण्याचा जो अनुभव आहे, जो आनंद आहे तो निश्चितपणे वेगळा आहे. खरं तर दादांनी मला सांगितलं की तुमचं मनोगत व्यक्त करा. सगळे आपापल्या क्षेत्रात एकदम तज्ज्ञ आहोत, शेती एकदम उत्तम करणारी माणसं आहोत, आपण मातीशी नाळ जोडलेली माणसं आहोत. तर मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की 2005ला माझी 12वी झाली आणि 2005च्या बोर्डामध्ये मी आपल्या शाळेतून पहिली आलेली विद्यार्थिनी होती.
त्यामुळे मला कुठेतरी संधी मिळाली पुण्यात शिकण्यासाठी मी गेले. तिथं गेल्यानंतर जी धडपड सुरू झाली, कारण समाज बघितलेला होता, ग्रामीण भागातलं दारिद्र्य बघितलेले होते, लोकांचे प्रश्न बघितलेले होते. ते सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार सतावत होता. आणि तो विचार करताना पुणे शहराने माझ्या वैचारिक जडणघडणीमध्ये पुणे शहराचाही तेवढाच वाटा आहे. तर तिथे शिक्षण घेत असताना MPSC स्पर्धा परीक्षा, कलेक्टर व्हायचं ही सगळं स्वप्न होण्याशी असताना त्याच्यामध्ये 2017 साली मला यश आलं. विजिटिंग ऑफिसर मुख्याधिकारी म्हणून माझी निवड झाली. आणि ते करताना मात्र जे काही 4 वर्ष स्पर्धा परीक्षेत आलेलं अपयश होतं ते सगळं धुवून काढलं. आपल्यासाठी, आपल्या गावासाठी आणि देवासाठी काम करायला त्याची दखल घेतो आणि त्याची फलश्रुती देतो. याने सांगितलं मी भक्ता प्रणाचे ते माझ्या भक्ताचा विनाश होतो. यानंतर मी साहेब अध्यक्ष यांना विनंती करतो की थोड्या शब्दात आपणही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. शिक्षक सुरेखाताई, संजू आणि इथं जमलेले सर्व बंधू आणि भगिनी, काही जास्त बोलणार नाही आहे. सुरेखाताईंनी अत्यंत सुंदर विश्लेषणामध्ये सांगितलं, त्याच्यापेक्षा मला काहीच सांगता येणार नाही. आणि ज्यावेळेस आपण कुठेही अधिकारी म्हणून जातो किंवा काम करत असतो, आपण जिथं जे वागतो त्याचं रिफ्लेक्ट हे बाहेर पडतच असतं. तुम्ही प्रशासकीय अधिकारी कसे आहात, त्यावेळेस आपण चांगलं वाईट वागलो तर ते आपल्या गावाचं नाव निघलं जातं. हे कुठले आहेत, कदम कुठले आहेत, आम्ही कुठले. तर मला सांगण्याचा माझा मध्यतार्थ असा आहे की आता रमेश आम्ही क्लासमध्ये आम्हाला 5वीपासून इंग्रजी होती. हल्लीच्या मुलांना अगदी म्हणजे पहिलीपासून इंग्रजी शिकवली जाते. त्यावेळेस मी आता फार हुशार वाचवली नाही. रमेशला तर 60पैकी 58 मार्क असायचे. मला आमच्या वडील म्हणायचे, अरे ते चांगल्याचा मुलगा आमच्या वडील फक्त बदलत तुला किती पडले म्हटलं 32. त्याच्या वडील शेतकरी म्हटलं हा बरोबर म्हटलं मी वडिलांना नाव. तर त्याचं इतकं सुंदर होतं. पण आता ज्याच्या हे असतात. परंतु मी या डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर डिपार्टमेंटची परीक्षा मी 6 जिल्ह्यामध्ये तहसीलदारची दुसऱ्या मला माझं यायचं हक्का बसला मी माझाच निकाल म्हणजे सुभाष कदम दुसराच असला असं शिकवली आपणच बोलावलं. पण ते शासनाचं कसं सगळे मोठे त्याच्यामध्ये ते निकाल त्याला सगळे मोठे असतात. मला सांगायचं एवढं आहे की माणसाने मेहनत घेतली तर त्याचं यश मिळतंच. ते मला ह्या उदाहरणातून ते सांगायचं आहे. मी पारनेरला ज्यावेळेस हजर झालो त्यावेळेस मी अण्णांना भेटायला गेलो. अण्णा जरी मला म्हटलं कदम साहेब तुम्ही कुठे आहात, मी इकडे राजवीच आहे. ते म्हणजे हा ते गेल्या जवळ आपल्याकडे म्हणलं साहेब मी इकडं नाही, ती राजवीर आमच्याकडे राहतात तालुक्यात आहे. मग ते त्यांनी बातम्यांचा प्रश्न केले हा ते महाबळेश्वरचं दिलं. तर मला सांगायचं तात्पर्य अण्णा जरी एक नाव आहे महाराष्ट्रात देशात आपल्या गावाचं नाव त्यामुळे मला वाटलं की मग त्यांनी मला तुमचं शालेय शिक्षण पुढे झालं. नंतर कोकणाचा विषय झाला मी डॉक्टर सुंदर चौधरी त्यांना अण्णा बऱ्याच वेळा गप्पा मारला. ते शक्यतो आता फार तकले हे असतात पण ते गप्पा मारायला लागले तर मारतात. तर मग मला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण आपली मेहनत घेतली हे घेतली. सुंदरदास आम्ही एक आवर्जून सुंदरदासला विचारलं होतं प्रतिज्ञा म्हणा. सुंदरदासला म्हणता आणि सुंदरदास एकदम हुशार पण प्रतिज्ञा कधी दिली. त्यानंतर ती प्रतिज्ञा त्यांनी पाठ केली आणि 2-3 वर्ष त्यासाठी ते प्रतिज्ञा म्हणायचे आम्ही त्यांची पाठी म्हणतो बरोबर. तर ते हा प्रसंग माझ्या काय स्मरणात राहिला. सुंदरदास MD झाले, डॉक्टर झाले, त्यांच्या नगरामध्ये एकदम नाव मोठं आहे. मला सांगायचं तात्पर्य की आपल्या कुठलाही मित्र आपल्या शालेय जीवनातलं कुठल्या ना कुठलं कोणा प्रकारचं नाव नव्हतं. सुरेखाताईंनी कोविडमध्ये फार सुंदर काम केलं. त्या पेपरला बातम्या खूप यायच्या किंवा अशा प्रशासकीय अधिकारी त्यावेळेस असं ऐकल्यानंतर आपल्या तुमचं कोणी असो आपल्या भावना आपल्या अपेक्षा आपल्याला अभिमान वाटेल असंच त्या गावचं नाव निमित्त आपल्या शालेय जीवनातल्या अनेक मित्रांची आठवण होते. आणि सुरेखाताई आता पुण्यामध्ये अत्यंत चांगल्या महत्त्वाच्या गोष्ट आहे. माझ्याकडे एक त्यांच्या ऑफिसचं एक काम आलं होतं. मी
ते म्हणे तुमच्या ओळखीचे असल्याचं मी म्हणलं ते तुम्ही जा त्यांच्याकडे, त्यांनी जर नाही केलं तुम्हाला तो माणूस माझ्या परत आला असेल. म्हणजे हे कल्चर आहे, ही संस्कृती आहे. ते काय काम होतं ते मला माहिती नाही, पण ते मला नव्हते नाव तर तुम्ही जा त्यांच्या ते नियमात असलं तर बिलकुल करून करतील एवढं तुम्हाला सांगतो. ते त्यांनी ते तो माणूस माझ्याकडे परत आला आणि म्हणजे ते काम झालं. त्यांनी जसं सांगितलं की आपण आपल्या वागण्यामध्ये आपल्या याच्यामध्ये कामकाजामध्ये आपण अनेक गोष्टी लोकांना हे देऊ शकतो, आपल्या आईवडिलांचं नाव करू शकतो, गावाचं नाव करू शकतो अशा प्रकारे. त्यामुळं आता वेळ बराच झालेला आहे त्या आणि मला मी त्या दिवशी सांगितलं की थोडं मी बाहेर होतो, मी म्हटलं मी येतो कुठल्याही परिस्थितीत. तर आज सर्वांचं मी अभिनंदन करतो, चांगला कार्यक्रम झाला. धन्यवाद. माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध नेतृत्वज्ञ माननीय सुंदरदास गोरे, कांदा घसा तज्ञ डॉक्टर सोपनराव गोरे, पुणे महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त धनगे मॅडम, आपले नायब तहसीलदार कदम साहेब, शाळेच्या प्राचार्य साकृती मॅडम, आपले मंगळपूरचे आदर्श पोलीस पाटील आणि अहिल्यानगर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संजयराव कलमकर, कृषी उद्योजक बाळासाहेब गोरे, माजी प्राचार्य शेख सर, सरपंच अखिल पाटील, आपल्या राजूरी शाळेचे माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक गोरे सर, त्याचबरोबर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लग्न कार्य सुरू करताना शिवाजी महाराजांची आरती सुरू केली असे आमचे अशोकराव गोरे पाटील, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सिव्हिलमध्ये बांधकाम क्षेत्रात त्यांनी अत्यंत सुंदररित्या काम केलं असे आमचे मित्र अजित बेंद्रे पाटील आणि सर्व या ठिकाणी उपस्थित माझे विद्यार्थी, पत्रकार आमचे मित्र विजूभाऊ बोलके, पत्रकार युनुस हुसेन आणि सर्व मान्यवर. आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आहे, परदेशात आहे. आमचे डायरेक्टर पी टी गोरे साहेब प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उंच भरारी घेतलेली आहे. काही वेळा असं वाटतं की राजकारणातही आपले काही माझे विद्यार्थी असले पाहिजे, म्हणून मी राजकारण घुसलो आणि लोक व्हॉट्सअपवर चर्चा करणारे गावात असं झालं पाहिजे, तालुक्यात असं झालं पाहिजे, राज्यात असं झालं पाहिजे, अशा भले मोठे नियोजन लिहितात, गप्पा मारतात, ज्यांच्या गावासाठी 1% सुद्धा कधी योगदान नसतं. ज्यावेळी माझे विद्यार्थी भवनाचं बांधकाम करायचं ठरवलं त्यावेळी भालेराव सर, आमचे ॲडव्होकेट काकासाहेब गोरे, मी आणि असे अनेक लोक त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेतला आणि त्याचा फळ आम्हाला मिळालं. भालेराव सर पर्यवेक्षक झाले, काकासाहेब बँकेचे तज्ञ संचालक झाले आणि त्याच्यापेक्षा मोठं पद मिळालं. मी विखे पाटील कारखान्याचे संचालक झालो. प्रत्येक क्षेत्रात काम करताना धनगे मॅडमने अतिशय सुंदर वर्णन केलं की प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. तुम्ही करोडो रुपये कमवा, अरबो रुपये कमवा, तुमची जर गावाची न्याय नसेल, समाजाची न्याय नसेल, तुम्ही जर प्रामाणिक नसेल तर तुमच्या त्या पैशाला किंमत नाही. माणसालाच किंमत आहे. पैसा लागतो, पदोपदी पैसा लागतो, जेवढा पैसा आपण कमावलाच पाहिजे, पण त्याच्यातही थोडी नीतिवंत ठेवली पाहिजे. त्याच्यातला 1% वाटा गावासाठी दिला पाहिजे, त्याच्यातला 1% वाटा धर्मासाठी दिला पाहिजे. आपण देणं लागतो, आपण सगळं घेऊ शकत नाही आणि घेऊन लागणार नाही कोणी, तर प्रत्येकाने प्रामाणिक भावना ठेवली पाहिजे. शिक्षक असेल, राजूरी शाळेमध्ये शिक्षक आहे, त्या शिक्षकाचा 1 तास वेळ ठेवायला नाही पाहिजे. पालक असेल, त्या पालकाने विद्यार्थ्याला शाळेत आणून सोडलं ते संस्कार करण्यासाठी, पण त्या पालकाला वाटतं का माझ्या मुला चोर व्हावा, माझ्या मुला दरोडेखोर व्हावा, माझ्या मुलाने अनैतिक मार्गाने पैसा कमावा, कुणालाच वाटत नाही. म्हणून जर शिक्षक त्याच्यावर चांगले संस्कार करत असेल तर पालकांनी शिक्षकाला जमले दिला पाहिजे मार्ग म्हणून. आपल्याला जर मार्ग लावता येत नसेल, आपली जर तेवढी पात्रता नसेल आणि शिक्षण जर मार्ग लागत असेल तर ते शिक्षकाला सहकार्य केलं पाहिजे. मारलं म्हणून त्याला म्हणजे शिक्षकावर केस करण्याचे प्रकार काढतात, या गोष्टी थांबल्या पाहिजे. आपल्या शाळेतील शेतकरी अतिशय प्रगतीशील आहे. काहीतरी माझ्या विद्यार्थ्यांनी इतकी सुंदर शेती केलेली आहे. आमचे बाबासाहेब भाजराव असतील, बोरके सर असतील, भालेराव सर असतील, यांनी अतिशय उत्तम शेती केली. माझे काही शेतकरी असे आहेत ज्यांच्या नावाच्या काळाला शेत आहे ना,
डांबरी असा पुरून त्याच्या खाली गिरणी लावली. म्हणजे काय रे बाबा, म्हणजे हे रस्त्याने येणार जाणार म्हणजे येतात ना, कोण कोणाची पाऊल कसे, कोणाची पाऊल कसे. हा जर चारा गाईला खायला घातला, गाय अतिशय सुदृढ होती आणि इतकं सुंदर दूध निघतं त्या गायचं ना, तर त्याच्यातून गावाला दूध निघतं. असं वाटतं का तुम्हाला? आपण आपलं काम करताना आणि तुम्हाला 4-5 एकर क्षेत्र तुम्ही उकळीला टाकता रस्त्याच्या कडेला, 4-5 एकर क्षेत्राला तुम्हाला गाय घ्यायचं आहे का? छोटे छोटे गोष्टी असतात. आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे. ज्यावेळी आपण दुसऱ्या गावात जातो, परदेशात जातो, कोट्यवधी रुपये कमवतो, त्यावेळेस शेतीसाठी भांडण करणं किंवा काही गोष्टी करणं, ह्या गोष्टी थोड्या टाळल्या पाहिजे. आपल्याकडे समाज आदर्श म्हणून बघतो. ज्यावेळेस आपण मोठा माणूस होतो त्यावेळेस संपूर्ण समाजाच्या नजर आपल्याकडे असतात आणि आपलं अनुकरण हा समाज करत असतो. त्यामुळे आता कोणाला सल्ला देण्याचा विषय नाही किंवा कोणाला काही डेली लावण्याचा विषय नाही. परंतु आपण आता एक वयोवृद्ध होत चाललो. आपण 50च्या पुढे गेलो. आता आपण सुधारलं पाहिजे. गावातल्या 10 लोकांना सुधारलं पाहिजे. सक्रिय राजकारणात आलं पाहिजे. आता मध्यंतरी एक नेते हरवले आपले. नेवासा तालुक्यामध्ये आपण जे काय करायचं तिथे हे होतं. आता जसं आपलं गट ऑफिस आहे, त्या गट ऑफिसवर दूध घालून यायची तिथं गाडी लावायची. आज त्यांची अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे नगर शहरामध्ये. आज आपल्यात नाही ती. परंतु माणसानं नेहमी प्रामाणिकपणे पैसा कमवावा, काही गावासाठी उपयोग करावा, काही समाजासाठी उपयोग करावा. आता मूळ विषयाला हात घालतो मी. आपल्या ग्रामपंचायतीला 25 लाख रुपये मंजूर झालेले आहे. आपण ग्रामपंचायतचं मोठं ऑफिस बांधणार आहोत. आज जिथं ग्रामपंचायत आहे ती मराठी शाळेत आहे. त्याचा मराठी शाळेच्या मुलांना किती त्रास होते सगळे गाव बघते. तर त्यामध्ये आपण ग्रामपंचायतीची इमारत ग्राउंड पातळीवर बांधणार आहोत. परंतु आपल्याला जो वरचा एक मजला बांधायचा आहे त्याच्यासाठी 5 लाख रुपयाची गरज आहे. आणि म्हणून मी आता या ठिकाणी याच्यासाठी उभा राहिलो की जर कोणी ते 5 लाख रुपये दिले तर त्याच्या वडिलांचं आजोबाचं जर कोणाचं नाव द्यायचं असेल तर आपण त्या भवनाला त्यांचं नाव घेऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावातील 70-80 वर्षापूर्वीचं एक गणपती मंदिर आहे, श्री गजानन गणपती मंदिर म्हणून. त्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आपण थोड्या दिवसात हाती घेणार आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला खारीचा वाटा म्हणून आपल्याला जी काही मदत करता येईल त्यासाठी आपण करावं. राजकारणी माणूस आहे, कोणत्याही गोष्टी थोडंफार घुसण्याची सवय झाली त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझं मला थांबतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व मित्र मैत्रिणी, मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर आपण या शाळेला काय देऊ लागतो. जसं आपल्याला सर्वांना शिकवलं गेलं, मी ह्या गावाचा आहे. माझं गाव अहमदापूर, माझं नाव ज्ञानदेव रामदास. मी ह्या गावाला काय देऊ लागतो. शाळा शिकलो, मोठा झालो, खूप पदं मिळवली, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, व्यावसायिक झालो, तहसीलदार झालो, पण मी माझ्या गावाला काय देऊ लागतो. आपण म्हणतो मी या माध्यमात दिलं पाहिजे, मी माझ्या गावामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. मी सर्वांना एक छोटासा शेअर सांगतो. मी 19 नोव्हेंबरला झालेलं 96 साली ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण केला. 2013 साली तेव्हा मंगळगावच्या पोलीस कमिटी या पदासाठी भरती सुरुवात झाली. मी असाच अचानक काळाच्या वर फॉर्म भरला, त्यांच्यावर परीक्षा पास झालो. आमच्या मित्राला भेटायला गेलो. मी पण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, आमचा मित्र ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. तुम्हाला छात्रपणे सांगू शकतो आमच्या गावातील 100% नाही म्हणलं पण 95% आपल्याकडे कोणाचा राजवार होतो. या लोकांना पोलिसांना पैसे देऊन देत नाही आणि पोलिसांनी लोकांना पैसे मागून देत नाही. याचा मला त्रासही खूप झालेला आहे. डॉक्टर गोरे म्हणल्याप्रमाणे राजकारण, कारण काही लोकांना व्यवसाय असतो त्याचा तुम्हाला काय अर्थ माझ्या होऊ शकतं, माझा काय फायदा होऊ शकतो. मी आपल्या सर्वांना एकच वाक्य सांगेन, प्रामाणिकपणा. ही जे वाक्य आपण सर्वजण ऐकत राहशाल, पुढे ऐकशाल, पण शेवटी आपण सर्वजण संकल्प करूया, मी माझ्या गावाला काय योगदान देऊ शकतो. आपण सर्वजण 1984 बॅचचा डॉक्टर सोपान गोरे इथे फर्स्ट आलेलो आणि त्या काळात
डॉक्टर सुंदर गोरेचा रिकामा बोलणारा एक, कारण सुंदर गोरेने त्यावेळेस 84% मार्क पडले होते आणि मला 5वीला असताना तुम्हाला सांगितलं होतं तुझा पहिला नंबर आलेला आहे, हा टिकून धरायचा आहे. तर 5वी ते 10वी पहिला नंबर टिकून धरला आणि 10वीला मला फक्त नेमक सरांनी सांगितलं की तुला तुझा स्वाभिमान राखायचा आहे. तर 1% जो होईना मी पुढे पाऊल टाकलं. तर हा जो काही आपल्याकडे जिद्द असली तर आपण काहीही करू शकतो हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि एक मेडिकल क्षेत्रातील व्यक्ती असल्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकेल की माणसाने स्ट्रेस फ्री कसं राहावं याच्यासाठी आपल्याला कुठला मार्ग अवलंबावा. तर मी आता 58 वर्षाचा आहे. मी माझ्या 100 वर्षाच्या आई बरोबर आजही आनंदाने माझ्या घरी राहतोय. आणि तिच्याकडून मी शिकतोय की निरोगी राहण्यासाठी काय करावं लागतं माणसाला. एक न शिकलेली आई, तिसरी शिकलेले वडील, त्यांचे 2 मुलं डॉक्टर होत आहेत, एक मुलगा इंजिनियर होतोय. हे करू शकतात ते कसे करू शकतात हे आपल्याला स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काय करावं लागतं. तर माणसाने आपलं कर्म करत राहायचं. कर्मण्यधिकारी वास्तू मा फलेची करायचं. हा जो काही मंत्र सांगितलेला आहे, तुम्ही तुमचे कर्म करत राहा. आता मी गेल्या 30 वर्षापासून नगर मनपात रोडने फिरतोय. जवळपास 1996ला मी पास आउट झालेलो आहे. त्यानंतर काही वर्ष मी गव्हर्नमेंट जॉब केला आणि नंतर राहुरी इथे माझं प्रॅक्टिस सुरू केली. आणि राहुरी ते नगर रस्ता कसा आहे तुम्हाला मला सांगायची गरज नाही. आणि इतक्या वर्षांमध्येही त्या रस्त्यावरून मी न थकता अविरतपणे राहुरीला येतोय. माझ्याबरोबर बरेच लोक आले. डॉक्टर सुंदर गोरेंचे मॅडम होत्या, त्यानंतर डॉक्टर नेत्रतज्ञ डॉक्टर किरण खनकर म्हणून होते. ते 4 ते 6 महिन्यात व्यक्ती म्हणे बाबा मला शक्य नाही, मी हे करू शकत नाही, तूच करू द्या. मला सुशिक्षण मानतो. 1994 मी शाळेमध्ये या ठिकाणी 6वीत होतो सर डॉक्टर. मी 3 वर्ष 6वीच्या वर्गात बसतो मिळाला, पण मी शिकलो नाही. पण हरण्यावाली कधी जीत होत नाही असं एक कहावत आहे. मी हरलं कधी नाही. 2री पासून तर 5वी पर्यंत मी संभाजीनगरमध्ये वजापुरात शिवनगर म्हणून मोठं गाव होतं. त्या गावामध्ये माझ्या वडिलांनी मला शिक्षण सांगितलं होतं. आणि ज्याच्या घरात मी शिकत होतो तिथं 5 मुलं माझ्या बरोबर होते. म्हणजे माझ्यापेक्षा काही मोठे होते, माझ्या बरोबर काही लहान होते. एक गावच्या दुकानापुढे 10 पैसे चमच्याला, 25 पैसे चमच्याला, 50 पैसे चमच्याला मळती विकायची. मी सुद्धा 10 पैसे चमचे, 20 पैसे चमचे अशा पद्धतीने त्या गावाबरोबर मळती विकली. पाव दिली त्या वजापूर तालुक्यामध्ये शिवगंगामध्ये. पण मला कुठलाही व्यसन लागलं नाही आणि आज पण मला कुठलाही व्यसन नाही. मला राजकारणात यायचं होतं, मला ग्रामपंचायतीमध्ये जायचं होतं. मारुती पाटलांनी काकांना सांगितलं माझा जो कार्यकर्ता तुझ्याकडे द्या आणि त्याला तिथून तू उभा कर. मित्रांनो, नामदेव पाटलांनी मी एका मताने फक्त नामदेव पाटील पहिले झाले आणि मताने मी विजय भरवला. भाऊसाहेब बसले, भाऊसाहेबांनी एका मतात कोशिश करायचा निर्णय घेतला आणि नामदेव पाटलांनी सांगितलं मी माझा एक जास्त अशोक वेळा राजकारण बांधलं पण राजकारण देणार नाही म्हणून ते बाकीचं बाजू ठेवलं. आणि जरी समजा मी होतो आपल्याच घराचे 4 माणसं मत आहे, मग मी पळतोय चालतो अशोक निवडतोय, कारण अशोक गावामध्ये काहीतरी काम करू शकतो. मला बरेच दिवसांनी काय तुम्ही द्या हे समाजाला कळू द्या की आपण गावामध्ये काय केलं पाहिजे. मग आपल्या गावामध्ये आम्ही चौकीला आलो आणि चौकात येऊन श्वासन आल्यानंतर आमचा परिणाम झाला नाही. पण पहिलेच चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक आम्हाला विरोध करणार मी ऐकत आहे की इथून पुढे इलेक्शन असो कामा नाही, जरी माझी निवडणूक असो ते सगळ्यांच्या संमतीला तो चेअरमन व्हाईस चेअरमन निवडायला गेला पाहिजे. 2च टर्म त्यांच्या झाल्या आहेत. 3ऱ्या टर्मला आप्पासाहेब दानवे, सुरेशभाई प्रसाद आणि आमच्यामध्ये आले आणि डॉक्टर चेअरमन झाले. आणि योगापूर मित्रांनो त्यावेळेस अशी एक संकल्पना आपल्या गावामध्ये होती की सर्वजण 10 लाखांना फुलवायचे होते. डॉक्टर सर डॉक्टर सम्राट गोरे यांनी संकल्प केला की मी त्या नावाला किती रुपये करायचो, काय लोकांचे आवडायचे. आपल्या गावामध्ये कमीत कमी 25-30 रुपये एका गावासाठी खर्च व्हायचा. डॉक्टर साहेब हे खर्च पण करायचा
काका आणि नौशाद सर आणि तिघांनी असा निर्णय घेतला आजपासून कोणाचं तरी नाव आपण सगळ्याचं नाव तुम्ही पुसकायचं पण दाव्याला आपण फुटबॉल जायचं नाही. का जायचं नाही? त्याच्यापासून त्रास होतो, माणसाच्या येण्याची सगळं तकलीफ होते. मग आम्ही तिने निर्णय असा घेतला. डॉक्टरचे वडील कॉमत होते, माझी आज बरोबर जाण्याची अवस्था होती आणि नौशाद सरांची आई डायरेक्ट गेली म्हणून डॉक्टर घोषित होती. मी डॉक्टर बोलावला आणि तिने डॉक्टरने सांगितलं, डॉक्टर जर आपण तिला काही कोणाचं जर काही सांगितलं घटना घडली तर पहिलं नाव आपण मारुती मंदिरामध्ये आपण सुरू करायचं. आपण पुढे आयुष्यात गाव पुढे येणार नाही, गाव पुढे आयुष्यात उजळ पुढे येणार नाही. योगा मित्रांनो, आमच्या तिघांचं सगळ्यात पहिलं मला मुख्य द्या सांगण्यामध्ये आपल्या गावच्या आणि जवान यांचा त्या ठिकाणी लढ्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यांचं नाव आपण काकासाहेबांनी लगेच घोषणा करून टाकली का आपल्या गावात निघून पुढची गाडी रात्री गाव होते. मला सांगायचं हे काय की मी जर केलं तर संघटन आलो नसतो ही घटना घडली नसतो. दहावीपर्यंत आज मोठ्या प्रमाणातील अनुदान होतं. सोमनाथ भाऊ संबंध दिले खूप छान पाहिजे शिक्षण कोरोनाच्या काळामध्ये काही ठिकाणी काही मुलं आहे काही ठिकाणी मुलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या मुलांनी निर्णय घेतला आपल्याला आपल्या गावातील मुलांची भूष व्हावी. पण मी तिथे त्या ठिकाणी मोठीवर नाही गेलो आणि मी सांगितलं मुलांनी माझी तुम्हाला एक संदेश आहे मी आधी खालीचा वाटा बसवतो. शिवाजी महाराज की जय. आपल्या शाळेच्या पहिल्या लेडीज मुख्याध्यापिका सांगतो मॅडम. कारण खरं तर आतापर्यंत खूप शिक्षित झाले परंतु प्राचार्य पहिल्यांदाच आहे. त्यांचं राजुरी गावाच्या वतीने मी वेलकम करतो, स्वागत करतो. आणि बाकीचे सर्व आहे त्याचे आपल्या घरचेच लोक आहेत तसे. पण सर्वप्रथम मला ॲक्च्युली या संघटनेचा अध्यक्ष बनवलं आहे. किती दिवस झाले बनवून तेव्हापासून जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून मला अध्यक्ष ठेवलं. कारण असं बऱ्याच वेळा म्हटलं बाबा एक अध्यक्ष मला एकट्या ठेवून काय करायचं, पण तरी पण ते म्हणलं की ठीक आहे चला तुम्ही काहीतरी करताय दॅट्स गुड. तर मला अध्यक्ष बनवलं, आज कार्यक्रमाला सुद्धा अध्यक्ष बनवलं. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. आणि अध्यक्ष या नात्याने सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो की तसे लोक कमी आले परंतु गर्दी करण्यापेक्षा गर्दी लोक चांगले नाही जे आले मला खरंच आत्मीयता आहे आपल्या शाळेबद्दल. ते सर्व आपल्या इथे आले आणि ह्या कार्यक्रमाचा जरा शोभा वाढवली तर त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि थोडंसं मी आजचा माझा उद्देश जो आहे भाषण करण्यापेक्षा आपण काय इन्स्पिरेशन घेऊ शकाल ॲटलिस्ट मी थोडंसं माझं जे लाईफ शेअर करतो की जेणेकरून तुम्हाला काहीतरी इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे. काय आपल्या गावचा माणूस कोणतरी शाळेवर पोरं काहीतरी करताय बाबा तर ते तुम्हालापर्यंत पोहोचावं ही माझी इच्छा. पहिल्यांदा राजूर गावातच मी ह्या शाळेत 7वीपर्यंत मी इथे मराठी शाळेत जीवन शिक्षण विद्यामंदिर राजूर इथे शिकलो. पहिलीपासून 4थीला मी स्कॉलरशिपमध्ये 11वाला जिल्ह्यात आणि 4थीला 6 महिन्याला मी पहिला आलो. आणि माहीत नाही तेव्हापासून जेव्हा पहिल्या नंबर लावायची सवय लागली पहिल्या नंबरची ती पहिल्या नंबरची सवय आपल्यापर्यंत जात नाही आणि त्यातून जाणारच नाही असं मला वाटतं. कारण की मागच्या वर्षीच मला वाटतं 2024ला 23ला जिल्ह्यातलं बेस्ट आय साठी पुरस्कार आपल्या संघटनेच्या मिळाला. त्याच्यानंतर 25 मागच्या वर्षी सॉरी जिल्ह्याचे आपल्या आर्किटेक्ट असोसिएशनने आमचं जो घर आहे घराचं नाव श्रीमानोगी ठेवलं आहे. तर श्रीमानोगी बनलेला बेस्ट आर्किटेक्चर पुरस्कार मिळाला आहे. म्हणून आपल्याला असं मला आणखी वाढायचं लागायचं आपलं काहीतरी आणखी नवीन काय करत आहे नवीन काय करत आहे. जिल्ह्याचं भूषण आपण जेव्हा आपण पवार परिसर म्हणतोय त्यापेक्षा व्हायला आमच्या नगर राजुरी गावाला कसं करता येईल. बऱ्याच वेळा असं वाटतं की आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह आंबेडकर, आय लव्ह शिवाजी, आय लव्ह हे त्यापेक्षा आपण आय लव्ह राजुरी का नको द्यायला. माझं तेवढंच अपेक्षा होतं माहिती की बाबा आवडणार नाही माझं तिथे आय लव्ह आंबेडकर एकदम नाही गावामध्ये करण्यापेक्षा आय लव्ह राजुरी केलं तर जास्त बरोबर नाही काय वाटतं मला. आपण राजुरीचे आहोत राजुरीकर आहोत हे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. राजुरी येस आपल्या गावाला आपण मोठं करतोय कोणा जाती धर्माला कोणाला काय करतो कारण की आपल्या प्रत्येकाची माणूस उत्तर प्रदेशमध्ये पाहत आहे आय लव्ह मोहम्मद काही लोक म्हणजे आपण त्याच्यावर आपण करायचं आय लव्ह शिवाजी करू. आणि पण ह्याच्यात काय होतं जाती ते निर्माण होतं त्यापेक्षा गावाचं एक कोण आहे ते जर आणखी जर केलं तर जास्त मजा नाही येणार. तर याचं हरकत नाही दोन टेक अदरवाईज पण माझ्या सूचना लक्षात घ्या. आपण आता आय लव्ह राजुरी नावाचं एक मेन स्टेशन आपण लिहू की राजुरी गाव की ज्यांना आपलं वाटलं पाहिजे माझं गाव येस
आणि आपला अभिमान वाटला पाहिजे, आपण असं करूया. ओके. त्यानंतर मी खरं तर 7वीला इथं आल्यानंतर हा मला पहिलीपासून सुरू झाला. 7वीपासून आम्हाला शाळेत एवढं इंग्लिश शिकवलं नव्हतं. 8वीला आल्यानंतर इथे पुन्हा विषय शिकवला पहिलीपासून. परदासांची बेडी होता पायीच वजन होता पण शहाणे जंगले संसारी देवा. काही बेडी मुले दयाची घडवून गेली म्हणे, क्रांती पूजा केली त्यांनी वडिलाच्या कल्पने. बघान बसंता निर्णय देणे काही त्याची ओळी, हसत चढले फासावळी ते गीताकडे घेऊन. मायभूमीला मुकले काही परदेशा जाऊनी, स्वीकारलेला अंदमानाचा हसत बोले. भारताचं प्रेम आपण सर्वजण म्हणतो इथे, डोळ्याचं वापर झाल्यानंतर काही वाटून सुचत नाही. ये आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है, किंवा ये आंखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं. डोळ्यासाठी सर्व पूर्ण जिंकून वाहून घेतलं. बायको पण डोळ्याची वापर केली, मुलं पण आता दोघं डोळे खेळण्यासाठी नव्हते, एक सुनबाई काढण्यासाठी नव्हते, लहान मुलं पण डोळ्याचे वापरतात. आम्ही असं करून टाकलं की जिल्ह्यासाठी आपलं गावाचं काहीतरी करावं. एक डोळ्याचं सगळं काय करतात डोळ्यासाठी सगळं करायचं, जे काय डोळ्याच्या मध्ये सर्वात बेस्ट आहे. आता जेव्हा समज आम्ही गेलो 1995 साली मी सुरू केलं होतं, तेव्हा आम्ही जिल्ह्यातल्या 9 डॉक्टर होतो. पण आज 129-130 डॉक्टर झाले. परंतु आपल्या जिल्ह्यातलं कसं चांगलं करता येईल, आपल्या राजूचं भूषण कसं होता येईल, आपलं तालुक्याचं भूषण कसं होता येईल, आता आपल्या जिल्ह्याचं भूषण कसं होता येईल, महाराष्ट्राचं भूषण कसं होता येईल आणि भारताचं भूषण कसं होता येईल आणि जगाचं भूषण जगामध्ये राजूर गावचा डंका कसा पेटवायचा आहे हे मला तो सापडलं. नंतर 9वीला असताना एक नारी 3 ब्रह्मचारी. नंतर असे मी प्रत्येक नाटकात काम केलं, सगळं असं करत राहिलो. पण स्वतःला असे आस्थापन गोळ उघडत गेलं. नंतर मी 11वीला विखे पाटील, 12वीनंतर मी बीजे मेडिकल कॉलेज, तिथे मी प्रत्येक ह्याच्यात पाहिलं होतं. म्हणजे इंजिनिअरिंगला नंबर लागला, मला मेडिकल नंबर लागला, सेकंड नंबर लागला. पण मी ठरवलं की बीजे मेडिकलला जायचं. बीजे मेडिकल पास झालो. नंतर मग पुन्हा प्रवर हॉस्पिटलला जॉईन केलं, 2 वर्ष तिथे गेले. नंतर मग सिव्हिल हॉस्पिटल जॉईन केलं. सिव्हिल हॉस्पिटल प्रायव्हेट सुरू केलं 95 साली. आणि नंतर मग तो प्रवास सुरू झाला. सर्व्हिसमध्ये आपण करतो, मला अशी इच्छा आहे की आता सध्या की बाबा सर्व्हिस करतो पण सर्व्हिसला लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स आहेत. आपण एका ठरवल्या लिमिटच्या पुढे काही जास्त करू शकत नाही. आणि आपल्याला काहीतरी जर करायचं असेल तर स्वतःच्या बिझनेस पडल्याशिवाय आणि एक एंटरप्रिनर किंवा बिझनेस पडल्याशिवाय आपल्याला शक्य नाही. मग त्यावेळेस आम्ही मग तेव्हा 95 साली आल्यानंतर मग नगरमध्ये आम्ही संघटना स्थापन केली. अहमदनगर जिल्हा नेत्र संघटना. त्या संघटनेचं मी मित्र पहिले अध्यक्ष झालो, 2 मेंबर झालो. पण नंतर मग याच्यात काम केलं. मला त्रास ऑपरेशन आपण करतो, मुंबईला जात नाही, इथे जात आहे. मग आपले पाईपलाईन जे आहे, पाईपलाईन तिथे पाईपलाईन आपण पाहतो, ड्रेन करतो, इकडून पाणी सोडतो, तिकडे सोडतो, पाईपलाईन करतो. मग तसं आपल्या डोळ्याचं काही करता येईल का? मग डोळ्याच्या बाबतीत मी पहिलं हे आता बेहतर नजरेमध्ये आयुष्याला देऊन उत्तर. असेही काही करून जावे दुनिया जाताना, गरीवर यावा जगाचा सारा निरोप शेवटचा देताना. कंठ कठोर त्या काळाचाही क्षणभर भावा कातर करते. नजर डोकली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. सांगायचं उद्देश आहे की आपल्याला शिकत राहिलं. जेव्हा तुम्हाला जाणीव होते ना मला काही शिकायची गरज मला खूप देतात, मग तुम्ही सांगताय तुमचा वरचा काळ सोडायचं जायचं, शेवटपर्यंत मी तर टाकायचं, शेवटपर्यंत जागायचं, सरणावर जाऊपर्यंत आपलं करत राहायचं. आणि ह्या शोधून काढलं ना, मी आत्ता माझं ऑपरेशन जरी संपले, समजा आम्ही 80 वर्ष ऑपरेट करणार आहे, 100 वर्ष सगळ्यात ठरवलं. आणि जेव्हा तुम्ही संकल्प करता ना ते संकल्प सिद्धी होते. तर तुम्ही असं संकल्प करा की जेणेकरून पॉझिटिव्ह संकल्प करा. स्वतःने सांगितलं की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह 2 गोष्टी असतात. तो कोण जिंकेल, ज्याला तुम्ही जास्त कल्पना घालता तो जिंकेल ना. मग आपण असं करायचं की ज्या गोष्टी तुम्ही हे सोडून 10 वर्षापूर्वी सोडून दिलं, नॉनव्हेज सोडून दिलं किंवा असं, आता लक्षात की आपण खरं आलेलं कसं लागता येईल. इकी लाईफ म्हणून काय आहे, इकी लाईफ म्हणजे लाईफ आहे ते सांगतो तुम्हाला. आयुष्यभर कमावतो 50 वर्षापर्यंत 40 वर्षापर्यंत आपल्याला वाटतं सर आपली उमेदी दिवस काय होत नाही सर करतो. पण नंतर जेव्हा सुरू होतं ना, तुम्ही जी कमी सांगितली असते ना सगळी डॉक्टरकडे जातात. मग हे तपासणी करायला 700 रुपये, आता नगर सुरू आहे 500 रुपये 700 रुपये. मग तुम्ही तेवढे पैसे खर्च करता, तुम्ही ऑपरेशन करता, हे करता, दुसऱ्याला द्यायचं नाही. आपण आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष द्यायचं आहे.
आपल्यासाठी तुम्ही किती तुमच्या जवळचा मुलगा असो, बायको असो, वडील असो, आई असो, कोणी सांगू शकत नाही, कोणी नाही तुमचं तुम्हाला सहन करावं लागतं. तर त्याच्यामुळे ज्याला संपत्ती कळलं ना की आपलं संपत्ती म्हणजे आपलं शरीर, कवडी संपत्ती आपली. एक डोळ्याची किंमत आम्ही डोळा काढायचा प्रयत्न करतो, ते जाते त्याला समजते डोळ्याची किंमत संशोधन करतोय, पण डोळ्याची डोळा काढायचं आहे. आर्टिफिशियल डोळ्याचे नॅचरल डोळा म्हणजे आर्टिफिशियल कॉर्निया शिवून टाकला की जेणेकरून डोळा काढून झाला तर आर्टिफिशियल कॉर्निया कसं टाकायचा. पण ती इतकं डिफिकल्ट आहे. परमेश्वर एवढा इंटेलिजंट आहे, त्याने एवढं सुपर इंजिनिअरिंग केलं आहे तर ते तुमच्या बापाच्या बापाला शक्य नाही. एक शरीर बनवून एवढं सगळं करते जग पुढे सांगते, परंतु ते आपण तिथे पुढे जाऊ शकतो. मी माझ्या दवाखान्यात देऊन ठेवलं आहे, मी उपचार करतो, तो बरा करतो. लोक दास कसं मी मला नाही तर मला लिमिटेशन्स काय मी काही करू शकत नाही. आपले लिमिटेशन आपल्याला माहीत असले पाहिजे की मी करू शकतो, मी ट्रीटमेंट देऊ शकतो, मी बरा नाही करू शकतो आजार. तुमची जर मानसिकता पॉझिटिव्ह असेल ना, सांगा कसं जगायचं. एक शेवटची कविता म्हणतो जातो, सांगा कसं जगायचं. कन्नड की गाणं म्हणून सांगा कसं जगायचं. डोळे भरून तुमचे आपण कोणते रोज काढताच ना, ऊन 2 तास तुमच्यासाठी वाढतात ना, शांत बसायचं की दुःखात फसायचं. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. कन्नड की गाणं म्हणून. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, आपण गैरदिवार घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. कन्नड की गाणं म्हणून. बाळासाहेब आया काकातून वस्तू ते खरं असतं, त्यांना फुलं फुलून येतात, हे काय खोटं असतं. काठ्यासारखं सगायचं की तुला सगळं फुलायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. कन्नड की गाणं म्हणून. त्याला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, त्याला अर्धा लागला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, बरोबर आहे का? तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. कन्नड की गाणं म्हणून. धक्क्यातही लोटायचं समुद्रात एक पोहतायचं, धक्क्यातही लोळायचं समुद्रात खेळायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. आपलं तो ठरलं गाणं म्हणून. तुमचं काय? वा, तर आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे आयुष्य. आपण त्याच्याकडे पॉझिटिव्ह अँगलने पहा. खरंच संधी मिळेल तुलाही, उगाच घेऊन बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे खूप सारे लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. आणि अशाच आपल्यासाठी तुला सोबत आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. हा असता तर हे काम झालं असतं. असा शब्द प्रत्येकाच्या तोंडातून निघावा, असं कर्तृत्व आपलं असावं. म्हणूनच आपल्याला या शाळेने ठरवलेलं आहे, शाळेने शिक्षण दिलेलं आहे, आईवडिलांनी संस्कार दिलेले आहे. ते विचार, ते शिक्षण आपल्या जीवनाची शिदोरी मानून आपण जर चाललो, जगाच्या पाठीवर राज्य निर्माण करू शकतो. आणि म्हणून जे थोर विचारावर थांबले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, फुले सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, यांनी सगळ्यांनी आपल्याला मिळालेले विचार जगाच्या कल्याणासाठी वापरले. म्हणून म्हटलं जातं जगाच्या कल्याणात संतांची मुली. तेच खरे संत आहे, तेच खरे महापुरुष आहे, ज्यांनी जगाचा विचार केला, दुसऱ्याचा विचार केला. म्हणून स्वतःचा विचार करता करता जगाचाही विचार करावा आणि जगाच्या कल्याणासाठी काम करावं. निश्चितच हे जग आपल्याला कधी विसरणार नाही. या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला, आता प्रत्येकाची ओळख करून घ्यायची, परंतु त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. सुट्टीमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचं नियोजन करावं अशी चर्चा आमची चालू शाळा सुरू असतानाच, आणि 4 दिवसांपूर्वीच त्या स्नेह मेळाव्याची पत्रिका मला व्हॉट्सअपवर व्यवसायावरती पाठवली. आणि ती पत्रिका जेव्हा मी पाहिली, त्या पत्रिकेत असलेल्या मान्यवरांची नावं, अत्यंत दिग्गज आणि उच्च पदावर विराजमान असलेल्या मान्यवरांना, माझ्या विद्यार्थ्यांना पाहून माझ्या मनामध्ये जे सहज विचार आले ते विचार या ठिकाणी मी मांडते. त्या दिवशी मला थोडं मी अस्वस्थ झाले, मला झोप आली, शांत पडली.
का कोण जाणे, पण इथे स्वामींवरती माझी खूप श्रद्धा आहे आणि स्वामींचं मंदिर पाठीमागेच आहे. जणू काही ते मला सांगतायत की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. का तर मी गेल्या वर्षीपर्यंत प्रमोशन घ्यायला नकार देत होते आणि ज्यावेळेस मी मार्चमध्ये वेलनेस क्लब जॉईन केला आणि प्रचंड कार्यक्षमता माझ्यामध्ये वाढली आणि मला प्रमोशन घ्यावंसं वाटलं. पण मला प्रमोशन हवं होतं ते कन्या विद्या मंदिरमध्ये, कारण माझा संस्कृत विषय आहे. त्या विषयामध्ये मी MPhil केलंय, PhD केलंय आणि इथेच मला शाखा मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केला, पण तो काही यशस्वी झाला नाही. मला राजुरी शाखा मिळाली. कदाचित ही स्वामींची इच्छा असावी असं मला वाटलं. आणि मग त्या दिवशी माझ्या मनामध्ये काय विचार आले की राजुरी हे जे गाव आहे, या गावामध्ये जर आपण थोडीशी सुधारणा घडवून आणली तर त्याचं प्रतिबिंब नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये पडणार आहे. तर हे जे गाव आहे, हे गाव हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी यासारखं आदर्श गाव व्हावं, हे त्या दिवशी त्या रात्री सुचलेले मला विचार आले. तर हे गाव जर आदर्श झालं तर असं म्हटलं जातं खेड्यांचा विकास जर झाला तर देशाचा विकास होतो. आणि त्याप्रमाणे आता सध्या शासनाची योजना आहे विकसित भारत फील्ड हॉल, यामार्फत विद्यार्थ्यांकडून समस्यांवर उपाययोजना मागवते सरकार. म्हणजे ज्या ज्वलंत समस्या आहेत भारत सरकारपुढे, त्यांच्यावरती उपाययोजना विद्यार्थ्यांनी सुचवाव्यात, त्या अपलोड कराव्यात, अशा प्रकारचा कार्यक्रम सध्या राबवला जातो विद्यार्थ्यांसाठी. आणि मग हाच प्रकल्प जर आपल्या या गावामध्ये राबवला गेला, त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती असेल, अक्षय ऊर्जा प्रकल्प असेल, कचरा व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, पर्यावरण रक्षण असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने वेलनेस क्लब यासारख्या योजना जर या गावामध्ये राबवल्या तर निश्चितच हे एक आदर्श गाव होईल असं मला वाटतं. प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे, राजुरी परिसर.